आपण पोहे रोज खातो, पण त्यापासून असा हेल्दी नाश्ता जर बनवला तर सगळेच आवडीनं खातील. तर त्यासाठी ना 1 वाटी भरून पोहे घेतले होते मी आणि ते ना छान असे भिजत ठेवले. भिजले आहे आता मस्त असे कुस्करून घेते. अगोदरच आहे ना मी पोहे भिजत ठेवले होते म्हणजे लवकर भिजतील म्हणून. पोहे तसे तरी लवकरच भिजतात, पण मला आहे ना थोडी घाई होती त्यामुळं मग मी लवकरच भिजत टाकले होते अगोदर आणि नंतर मला आठवलं का आपण याची रेसिपी तुमच्या संग शेअर करावी म्हणून. त्यानंतर आहे ना 1 वाटी भरून त्यामध्ये गव्हाचं पीठ, 1 वाटी भरून डाळीचं पीठ टाकलं आहे. तिन्ही पीठ आहे ना दोन्ही पीठ आणि 1 वाटी भरून पोहे असं घेतलं आहे. त्यानंतर मीठ टाकलं चवीनुसार आणि ना हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे आणि थोडंसं ओवा असं आहे ना वाटण करून घेतलं होतं, ते टाकलं. त्यानंतर आहे ना भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर टाकली, बारीक चिरलेली गावरान कोथिंबीर ही चिरून सुकून घेतली मी धुतल्यानंतर आणि मग नंतरच टाकली. नंतर आहे ना चांगलं मिक्स करून घेतलं. आता आपण आहे ना याचा गोळा बनवून घेऊ. आपल्याला जसं चपातीला लागतो ना त्याचप्रमाणे ना थोडं थोडं पाणी टाकून गोळा मळून घ्यायचा आहे. हे थालीपीठ आहे ना इतके खायला स्वादिष्ट लागतात ना, सगळेच आवडीने खातील. ज्यांना आवडत नाही ना पोहे ते सुद्धा आवडीने खातील. तर बघा अशा पद्धतीने ना आपण गोळा मळून घ्यायचा आहे. आणि तुम्ही मी पॉलिथिन पेपर घेतला आहे, तुम्ही ना यावर कापड पण घेऊ शकतात, कापडावर पण थापू शकतात, पण मला हे सोपं वाटलं त्यामुळे आहे ना मी पॉलिथिन पेपर घेतला आहे. त्यानंतर आहे ना आता सध्या पावसाळा चालू आहे. पावसाळ्यामध्ये ना कोथिंबीर भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असते आणि जास्त महाग पण नसती, स्वस्तच असते. त्यामुळे ना असे वेगवेगळे पदार्थ करून खाल्ले ना पौष्टिक पण असतात आणि या दिवसामध्ये ना खायला पण चांगले लागतात. आणि पावसाळ्यामध्ये ना शक्यतो कोथिंबीरीचे थालीपीठ किंवा धिरडे हे खाल्ल्याने ना म्हणजे प्रत्येक ऋतूमध्ये प्रत्येक वेगवेगळं खाल्लं तर चव पण येते तोंडाला आणि तेच तेच खाऊन बोर पण होत नाही. तर चला आता थापून घेतलं. त्यानंतर आहे ना तव्यावर टाकलं, मस्त असं तेल सोडलं. आता खरपूस भाजेपर्यंत आहे ना आपण दुसरं पण आहे ना थापून घेऊ. तर बघा लगेच कडा मोकळ्या होतात आणि यामध्ये पोहे असल्यामुळे ना ते एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात, आतून सॉफ्ट होतात. तर अशा पद्धतीने ना हे थालीपीठ तुम्ही नक्की करून बघा, तुम्हालाही आवडेल आणि घरातल्यांना सगळ्यांना आवडेल. आता खरपूस भाजून घेऊ. तर दुसरं पण मी तुम्हाला थापून दाखवते. तुम्ही ना म्हणजे तुम्हाला जमलं ना तुम्ही या कागदावर पण थापू शकतात, नाही तर मग कपड्यांवर पण घेऊन आणि थापू शकतात. तर दुसरं पण मी थापून घेतलं आहे. हे ना काढायला सोपं जातं, हातावर लगेच निघतं. तसं कपड्यावरचं आहे ना हातावर पटकन पडत नाही, त्यामुळे ना मग मी पॉलिथिन पेपर वापरला. तर बघा असं मस्त आहे ना. आपण आता दुसरं पण थालीपीठ चांगलं भाजून घेऊ. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.